बघा दुसरा टॉपिक. आता इथं घन नाहीये, इथं काय आहे, इथं वर्ग आहे. 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग डॅश 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 पुढे 12च्या वर्गापर्यंत इथं ही शृंखला गेलेली आहे. आता ही घनची ट्रिक वेगळी असते आणि वर्गची ट्रिक वेगळी असते. ओके, थोडं काळजीपूर्वक थोडं गणिताकडे बघायचं, नाही तर गडबडीमध्ये काय होते की आपण वर्गाच्या गणिताला घनची ट्रिक लावून टाकतो. तशी चूक, सिली मिस्टेक्स एक्झाम मध्ये करू नका. वर्गाची ट्रिक काय, याच्यात सुद्धा तोच शेवटचा नंबर काय 12 गुणिला त्याच्या पुढचा नंबर काय येतो 13 गुणिला 1. फक्त याच्यात जास्त हे आहे की पुढचा नंबर 13 घेतला, ते घेतल्यानंतर हा जो शेवटचा अंक आहे त्याची करायची दुप्पट प्लस 1. ही याच्या ट्रिक मध्ये एक गोष्ट जास्तीची आहे. काय करायचं, शेवटच्या नंबरची दुप्पट प्लस 1 म्हणजे 12 दुनी 24, 24 प्लस 1 25. लक्षात आलं. काय केलं, शेवटच्या नंबरची दुप्पट प्लस 1 आणि याला भागायचं 6 कशानं भागायचं 6 म्हणजे छेद 6 आणि याला वर्ग घन वगैरे काही करायचं नाही. बस हे सॉल्व्ह करा, उत्तर निघून जाईल. साइन दोन्ही 12, 13 दोन्ही 26. ठीक आहे, 26 गुणिला 25 उत्तर काढा. 26 गुणिला 25 किती येते, तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल आणि ते येते 650. ओके, कारण 25 सकट 150, 150ची 0 हातच्याले 15 आणि 25 दोन्ही 50, 50 आणि 15 65 म्हणजे 650. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर येतो. लक्षात राहील. काय ट्रिक आहे, शेवटचा नंबर घ्यायचा 12, त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा 13 आणि त्याच्या पुढं काय करायची, शेवटच्या नंबरची दुप्पट प्लस 1, शेवटच्या नंबरची दुप्पट प्लस 1 या प्रकारे आणि छेदामध्ये घ्यायचे 6. तुम्ही याचं उत्तर तुम्हाला भेटून जातो. पुढचं गणित पाहू.